चला आज आपण कोणती रेसिपी बनवत आहोत पहा। खूपच छान चमचमीत आणि टेस्टी अशी आहे आणि झटपट अशी ती होणारी आहे। अवश्य पहा। पहा आपल्याकडे भाजीला आमटीला काहीच नाही आहे, तर त्यावेळेस पहा भाजीला आमटीला आपल्याला काही नाही, त्यावेळेस पहा आपण ही रेसिपी बनवत आहोत। 2 मिरच्या घातलेल्या आहेत, लसणाचे 4 ते 5 पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आपण ह्या ठेचून घेत आहोत अशा। पहा मिरची आणि लसूण जे आहे ना ते आपलं व्यवस्थित आपण ठेचून घेतलेलं आहे। पहा अशा पद्धतीने आपण हे ठेचून घ्यायचं आहे। पहा इकडे आपण कढई तापत ठेवलेली आहे, याच्यात आपण हे 2 चमचे तेल घालत आहोत। तेलाचा वापर मी कमीत कमी करते, तुम्ही जास्त वापरलात तरी चालेल। पहा तेल तापलेलं आहे, याच्यात आपण ही मोहरी घालत आहोत। हे जिरा आहे, जिरं मोहरी पहा तडतडत आहे, ते आपण मिरची आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे। हा आपण कढीपत्ता घालायचा। आपण हिंग घालत आहोत। हळद घालत आहोत, पाणी घालायचं। हे मीठ घालत आहोत, चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे। हे पहा कच्चे शेंगदाणे आहेत, हे आपण अर्धवट असे चेचून घेत आहोत। पहा असे आपले शेंगदाणे चेचून झालेले आहे, हे आपण आता त्याच्यात घालणार आहोत। पहा आपण शेंगदाणे याच्यात घातलेले आहेत। पहा याच्यात आपण हे शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे याच्यात घातलेला आहे, परंतु तो व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे तुम्हाला शेंगदाणे घातलेले इथं दिसले नाहीत। पहा हे जे आपलं आदन आहे याला उकळी आलेली आहे छान अशी। आता आपण याच्यात हे जे बेसन पीठ आहे ते घालत आहोत। पहा थोडं थोडं टाकत आपण हलवायचं आहे।
पहा, सर्वसाधारण आपल्याला पाऊण वाटी पीठ लागलेलं आहे. पिठलं आपलं शिजत आहे. याला उकळी आली की आपण याच्यावर गॅस जो आहे मीडियम करणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत. पहा, उकळी आलेली आहे. आता गॅस आपण मीडियम करत आहोत. आता मीडियम गॅसवर आपण 1-2 ते 3 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत पिठलं. याच्यावर आपण हे झाकण ठेवत आहोत. थोडंसं तिरकं ठेवायचं आहे जेणेकरून उतू जाऊ नये. पिठलं बऱ्याच वेळेला उतू जातं. 1-2 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवलेलं आहे. पहा, आपण झाकण काढूया. छान असं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे. खूप सुंदर. पहा, याच्यात आपण कोथिंबीर घालत आहोत. पहा, पिठलं आपलं तयार झालेलं आहे. गॅस आपण आता बंद करत आहोत. पहा, आपलं झटपट असंही पिठलं तयार झालेलं आहे. जेव्हा भाजीला आमटीला काहीच नसतं तेव्हा अशा पद्धतीचं पिठलं अतिशय छान असं लागतं. चवीला अप्रतिम भाकरी सोबत लागतं. खूपच छान लागतं आणि झटपट अशी आपली ही रेसिपी तयार होत असते. मग चला, तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी जरूर करून पहा. पहा, आपलं गरम गरम हे पिठलं तयार झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे. पहा, सोबत आपण ही पिठल्यासोबत केलेली आहे ही गरम गरम भाकरी. गरमागरम भाकरी. आहे पिठलं. कांदा आहे, गाजर. तुम्ही ही रेसिपी अशी जरूर करून पहा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट अवश्य करा. तोपर्यंत धन्यवाद.